नमस्कार, आपण पाहतात आपले न्यूज। पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची तब्बल 105,10,70,000 रुपयांची कर्ज रक्कम माफ होणार आहे। आतापर्यंत 5,394 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले असून उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी झाकड यांनी केले आहे। याच पत्रकार परिषदेत त्यांनी पूर परिस्थिती, नुकसान भरपाई, वाढवण बंदर परिसरातील कलम 144 आणि इतर महत्त्वाच्या विषयांवरती सविस्तर माहिती दिली। याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी झाकड यांनी पत्रकार परिषदेत नेमके काय सांगितलेले पाहूया या व्हिडिओच्या माध्यमाने। पालघरमध्ये दोनदा या महिन्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। पहिली अतिवृष्टी 1 जुलै ते 8 जुलै या दरम्यान झाली होती आणि दुसरी 22 ते 24 जुलै या दरम्यान झाली होती। पहिल्या अतिवृष्टीमध्ये जवळपास 15,000 पंचनामे आपले पूर्ण झाले असून त्यामध्ये आतापर्यंत 4.5 कोटी पर्यंतची मदत जी आहे ती घरामध्ये पाणी शिरल्यामुळे वाटप झालेली आहे। या व्यतिरिक्त जवळपास 52 लाख रुपयाची रक्कम मृत व्यक्ती यांना जे आपण बेनिफिट 4 लाखापर्यंतचा देतो ते देण्यात आलेला आहे। यामध्ये 7 लोकांचा जी अर्ज आहे त्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावर काही गॅप्स असल्यामुळे ते राहिलेले आहे, तेही प्रगतीपथावर आहे आणि लवकरात देण्यास ते आपली कारवाई होईल। यासोबतच आत्ता जो नुकसान झाला होता त्यामध्ये जवळपास 650 जे घरं आहेत, कच्ची घरं, पक्की घरं, याच्यामध्ये अंशतः किंवा पूर्णतः नुकसान झालेलं आहे। त्यांचे पण पंचनामे आपले जवळपास कंप्लीट झालेले आहेत आणि परवा मुख्यमंत्री महोदयांनी या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातली अतिवृष्टीचा आढावा घेऊन जी मदत आहे त्याच्यामध्ये काही वाढ आणि रिलॅक्सेशन्स दिलेले आहेत। ते पण शासनाचे आदेश निर्गमित झाल्यानंतर उर्वरित जी काही मदत राहील तीही लोकांना देण्यात येईल। ओव्हरऑल आपली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना जी आहे ती शासनाने जाहीर केलेली आहे। या योजनेच्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यामध्ये जवळपास 14,000 शेतकरी जे आहेत त्यांचे डिटेल्स आपण प्राप्त करून घेतले होते। यामध्ये प्रामुख्याने 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंतचा जे कर्ज जो आहे तो थकबाकी आहे आणि जे 31 मार्च 2026 ला अनपेड आहे असे जे लोक आहेत त्यांना कर्ज माफी जी आहे ती देण्यात आलेली आहे। 10,500 लोकांची एक लिस्ट जी आहे ते आपण बँकेकडनं प्रमाणित करून घेऊन आपले जे पॅक्स आहेत, ग्रामपंचायतची चावडी आहे, DDRच्या ऑफिस आहे आणि त्यांच्या अधीनच सर्व ऑफिसेस जे आहेत तेथे आपण ती लिस्ट प्रसिद्ध केलेली आहे, आपल्या वेबसाईटवरतीही प्रसिद्ध केलेली आहे। यामध्ये कोणीही शेतकरी जर सुटल्या असतील तर त्यांनी तात्काळ आपली जी तालुका स्तरावरची कमिटी आहे त्यांच्याकडे ही नोंद ठेवून घ्यावी, त्यांचे ग्रीवेन्स जी आहे ती नोंद करावी, जेणेकरून पुढील कारवाई त्या केसेसमध्ये आपल्याला करण्यात येईल। जे पात्र शेतकरी आहे त्यापैकी 55% जे शेतकरी आहे त्यांचा आधार ऑथेंटिकेशन ऑलरेडी झालेला आहे आणि त्यांना लवकरच ही मदत दिली जाणार आहे। उर्वरित जे लोक आहेत त्यांसाठी आधार ऑथेंटिकेशनचे कॅम्प्स आम्ही आयोजित करतोय, जेणेकरून या सर्व लोकांना एकंदरीत फास्ट गतीने आपल्याला कर्जमुक्ती योजनाच्या अनुषंगाने लाभ देता येईल। यासोबतच ज्या लोकांनी कर्जाची परतफेड वेळेमध्ये केलेली आहे त्यांना प्रोत्साहनपर भत्ता म्हणून 50,000 पर्यंतची जी तरतूद आहे ती शासनाने जाहीर केलेली आहे। त्यासाठीही आम्ही विशेष प्रयत्न करतोय आणि असे सर्व लोकांची यादी करून त्यांनाही ते लाभ मिळवून देण्यासाठी आपण नियोजन केलेलं आहे। वाढवण बंदर याच्या अनुषंगाने जो नियर शोर रेक्लेमेशनचा वर्क आहे तो सुरू झाला होता। यासोबतच नॅशनल हायवे मार्फत जी रोड कनेक्टिव्हिटी लिंक आहे वाधवन पोर्ट टू नॅशनल हायवे 48 आणि NH8 त्या कामाची पण सुरुवात झालेली आहे। या दोन्ही कामांना सुरुवात झाल्यापासून वारंवार काही अडचणी येत होता आणि स्थानिक पातळीवरून काही लोक त्यांचे ROW मध्ये अडथळा निर्माण करत होते। या अनुषंगाने त्यांच्याकडनं आम्हाला वारंवार पत्रव्यवहार झालेला आहे आणि परवाच्या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने तिकडे एक्स्ट्रा लोकांचा जो आपण म्हणतो की ते लोक येऊन तिकडे अडथळा निर्माण करतात
त्यांचा जमाव होऊ नये म्हणून आम्हाला JNPA रिक्वेस्ट केली होती. त्या अनुषंगाने आपण त्या कामाच्या ROW आणि त्या एरिया परिसरात 144चा आदेश काढून 5 पेक्षा जास्ती लोक जमा होणार नाही यासाठी आदेशित केलेला आहे. हा जो सर्व प्रकार आहे तो आपल्या जिल्ह्याची लॉ अँड ऑर्डर सिच्युएशनला लक्षात ठेवून केला गेलेला आहे.